नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। मंडळी, आजची आपली रेसिपी आहे पुरणपोळी। बऱ्याच वेळा पुरणपोळी बनवल्यानंतर पुरणपोळी तर टम्म फुगते, पण पुरण मात्र काठोकाठ भरल्या जात नाही, म्हणजे पूर्ण पोळीमध्ये पुरण भरल्या जात नाही। तसेच बऱ्याच जणींना पुरणपोळी बनवायला थोडी अवघड जाते, म्हणजे पुरण भरायला थोडं अवघड जाते। तर माझ्या या पद्धतीने तुम्ही पुरणपोळी नक्की बनवून बघा। एका वाटीच्या साहाय्याने मी आज पुरणपोळी बनवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता तुम्ही घरातील कुठल्याही एका भांड्याने ही डाळ मोजून घेऊ शकता। मी एका ग्लासने ही डाळ मोजून घेतलेली आहे। 1 ग्लासभर मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर आता कुकरमध्ये आपल्याला शिजत घालायची आहे। आता डाळीच्या वरती बोटाच्या वरच्या कांडेपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला 15 ते 20 मिनिट ही डाळ शिजवून घ्यायची आहे। अगदी 15 ते 20 मिनिटातच तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे। आता ही पूर्ण डाळ आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे, म्हणजे पुरणाच्या चाळणीमध्ये मी ही डाळ काढून घेते। त्यानंतर आता एका तांब्याने आपल्याला व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे। इथे तुम्ही मिक्सरला सुद्धा ही डाळ बारीक करून घेऊ शकता, पण अशी या पुरणाच्या चाळणीमधून अगदी सहज ही बारीक होते। तुम्ही पाहू शकता सर्व डाळ मी बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची। त्यानंतर आता जेवढी आपण डाळ घेतलेली आहे तेवढीच यामध्ये मी साखर घालते। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये मी 2 ते 3 चम्मच साजूक तूप घातलं। आता तूप इथं खूप जास्त घालायचं नाही, 2 ते 3 चम्मच तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे पुरण आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता ही साखर विरघळेल तसतसं हे थोडं पातळ होतं, पण काही हरकत नाही। परतून झाल्यानंतर हे थोडं घट्टसर होतं। तुम्ही पाहू शकता साखर विरघळलेली आहे आणि हे थोडं पातळ झालेलं आहे। त्यानंतर आता यामध्ये मी हिरवी विलायची कुटून घातलेली आहे, ही सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि मंद गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिट मस्त असं हे पुरण परतून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्टसर अजिबात करायचं नाही, थोडं पातळ असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तुम्ही पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिट मी हे परतून घेतलेलं आहे, नंतर गॅस बंद केला आणि आता हे पुरण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता थोडं थंड झाल्यानंतर मस्त घट्टसर आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता हे पुरण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण कणिक मळून घेऊया। आता इथे मी कणिक रवा गाळण्याच्या चाळणीने गाळून घेणार आहे, म्हणजे ही चाळणी खूप बारीक असते, त्यामुळे आपल्याला याच चाळणीने कणिक गाळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी मस्त अशी ही कणिक गाळून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच साजूक तूप घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पूर्ण असं अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे। हे तूप या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि ही कणिक आपल्याला 5 मिनिट अशीच मुरत ठेवायची आहे। 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा थोडंसं पीठ लावून मी हे एकदा मळून घेते। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली कणिक मळून तयार झालेली आहे। आता आपण पोळी बनवायला घेऊया, म्हणजे पुरणपोळी बनवायला घेऊया। त्यासाठी हातामध्ये मी आपण पोळीसाठी जेवढा गोळा हात घेतो तेवढाच गोळा मी घेतलेला आहे आणि याची मस्त अशी लांबलचक आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त जाड अजिबात लाटायची नाही, थोडी पातळच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लांबलचक आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। त्यानंतर एक छोटासा पुरणाचा गोळा हातामध्ये घ्यायचा, त्याला व्यवस्थित गोल आकार देऊन या पोळीवरती ठेवायचा आहे आणि पोळीला परत अशी फोल्ड मारून घ्यायची। त्यानंतर अशी काट नसलेली एक वाटी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या वाटीने हे असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला यावरती ही वाटी ठेवून साईडची जी कणिक असते ती कणिक आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि आता हे जे काठ असतात ते आपल्याला व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहे हाताने। त्यानंतर आता याची मस्त अशी आपल्याला पाती करून घ्यायची आहे। गोलाकार देऊन मी अशी मस्त हातावरती एक पाती करून घेतलेली आहे। आता यात पातीला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण काठापर्यंत आपलं पुरण हे जातं, त्यामुळे आपल्याला अगदी हलक्या हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अगदी पातळ अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। आता ही आपण शेकून घेऊया। त्यासाठी तव्यावरती मी अगोदर साजूक तूप घातलं थोडंसं आणि त्यावरती आपल्याला ही पोळी ठेवायची आहे।
वरून सुद्धा थोडंसं तूप लावायचं आणि आता सुरुवातीला अगदी 1 मिनिट गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची आणि नंतर मंद गॅसवरती मस्त आपल्याला ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे। आता वरून तुम्हाला आवडेल तसं तुम्ही यावरती तूप घालू शकता। आता व्यवस्थित अशी आपल्याला मंद गॅसवरती ही पोळी भाजून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पोळी टम्म फुगत आहे, म्हणजे फुगलेली आहे। आता व्यवस्थित ही मी भाजून घेते, अगदी काठापर्यंत मस्त असं आपलं पुरण भरलेलं आहे। आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक पोळी खोलून दाखवणार आहे। आता पोळी मस्त अशी मी भाजून घेतलेली आहे। त्यानंतर आता अशाच पद्धतीने मी आणखी एक पोळी बनवून घेतलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला भाजून दाखवते। तुम्ही पाहू शकता खूप पातळ अशी मी ही पोळी बनवून घेतलेली आहे। आता तूप लावून आपल्याला दोन्ही साइडने व्यवस्थित ही भाजून घ्यायची आहे। ही सुद्धा मस्त टम्म अशी फुगलेली आहे। मस्त अशी मी खरपूस ही पोळी भाजून घेतलेली आहे। तर मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने ही पुरणपोळी एकदा नक्की बनवून बघा। पहिल्याच प्रयत्नात तुमची पुरणपोळी अगदी टम्म फुगेल आणि काठोकाठ पुरण भरल्या जाईल। तुम्ही पाहू शकता सर्व पोळ्या अशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत। आता मी काढून घेते। अगदी मऊ लुसलुशीत अशी आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता मंडळी, खूप मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे आणि ही पुरणपोळी बनवायला अगदी सोपी आहे। अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमची पुरणपोळी सुद्धा अशीच मऊ लुसलुशीत तयार होईल आणि काठोकाठ पुरण भरल्या जाईल। तुम्ही पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे आणि आतमध्ये पुरणही भरपूर असं भरलेलं आहे। एक पोळी मी तुम्हाला खोलून दाखवते, म्हणजे पूर्ण असं पुरण भरलेलं आहे ते दाखवते। आता एक पोळी मी खोलून दाखवते, तुम्ही पाहू शकता अगदी आतपर्यंत मस्त असं पुरण हे भरलेलं आहे। पाहू शकता मंडळी, अगदी मस्त काठापर्यंत पुरण भरलेलं आहे आणि मऊ लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे। तर मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने ही पुरणपोळी एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा, लाईक केल्यानंतर हाईप करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।